नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांच्या आजच्या भागामध्ये। कालचीच नात्यांच्या विचित्र गुंत्याची केस आज आपण पुढे बघणार आहोत। आपण असं का वागतो? माणसाचा इगो त्याला खरंच इतका प्रिय असतो का की तो जपण्यासाठी माणूस वाटेल त्या थराला जाऊ शकतो, कुणाचं आयुष्य बर्बाद करू शकतो किंवा कुणाचा जीव घेऊ शकतो। शिवानी म्हात्रे केळवे गावची सरपंच गेले आठवडाभर गायब होती। पोलिसांनी आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवाचा कस लावून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचा शोध अद्यापही लागला नव्हता। गावकऱ्यांनी तर बॉडी पाहिली होती, पण अशी अचानक बॉडी गायब कशी झाली? शिवानी म्हात्रेच्या अशा जाण्यानं प्रतितयश राजकारणी आणि तिचे विरोधक यांना आनंद झाला। त्यांनी नव्यानं मोड बांधायला घेतली। शिवानी म्हात्रेच्या अशा अचानक गायब होण्यानं गावकरी जरी हळहळले असले तरी सुद्धा तिचे कुटुंबीय मात्र इतके आनंदी का होते? शिवानी म्हात्रे जेव्हा जिवंत परत आली तेव्हा पोलिसांसह सगळ्यांना शॉक बसणं साहजिकच होतं, पण त्यानंतर जे सुरू झालं ते नेमकं काय होतं? आई नको, आई नको। शिवानी म्हात्रे, या ना साहेब, काय काम काढलं आमच्याकडं? तुमची मिसिंग कंप्लेंट आहे आमच्याकडे। होतात कुठे इतके दिवस? माझी मिसिंग कंप्लेंट? मी तर मावशीकडे गेलेली, आत्याबाईने सांगितलेलं। त्यांनी सांगितलं नाही, कोणाला सांगू नको म्हणून सांगितलेलं। याचा अर्थ असा नाही की पोलिसांना बी सांगू नको। सांगायचं ना, उगा धुंडाळत बसले ते। श्वेता, तू तरी सांगायचं। रात्री 12:30-1 वाजता तुम्ही मावशीकडे गेलेत कशाने? ते रिक्षा ना। एवढ्या रात्री रिक्षा मिळाली? साहेब, सरपंच आहे मी। एक आवाज दिला ना तर दारात 10 रिक्षा उभं राहतील। मावशीचा पत्ता देता का तुमच्या? तिला कशाला जरान? तुम्हाला शंका असेल तर ती ठाण्याला 5 पाखाडीला राहते। ती डोक्यावर जखम कशी झाली? ओय, जुनी आहे ही। ठीक आहे, पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट देऊन जा। माझी पोर रस्त्यावर पडली का? माझ्या मागणं साखर पुडा करतो, कापून नाही ठेवलं ना? तू जा, तू नक्की चल 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 तू चल चल ग चल। शिवानी खोटं बोलते, काहीतरी लपवते। सर, त्याच्या घरातले पण तिला सामील असल्यासारखे वाटत होते। बघा, सिव्हिलमध्ये गेस्ट हाऊसवरती जा आणि जरा नजर ठेवा। शिवानी आणि निमेश एकमेकांना भेटले नाही बरेच दिवस झाले, नक्की भेटणार। ओके सर। त्यांच्या रूममध्ये व्हॉइस रेकॉर्डर बसवा, कळलंच पाहिजे या शिवानी म्हात्रेचंच चाललंय काय। चल निघ। निमेश, सगळं संपलं। निमेश, सगळं संपलं। कुठे होतीस तू? पैसे कुठं गेलं? श्वेता,
कसं झालं वहिनी? तिथलं दागिने आणि पैसा कोणी घेतलं? माहीत नाही. चावी तर तुझीकडेच असते. श्वेता का? नाही माहीत, रूममध्ये असेल. हे कुठे आहेत? कुठे आहेत हे? माहीत नाही. माहित नाही? माझ्याशी खोटं बोलताय तू? हं? कुठं गेले दोघे जण? ठाव आहे ना तुला? बापू चढले घरातून गायब होत. मी चांगली ओळखते तुला. बोल श्वेता आणि माझा गो कुठं गेलाय? बोल. पळून गेली ती. कोणासोबत बोलून गेली? अंकित पाटील, महादेव पाटलाचा पोरगा. हिमेश, गाडी काढ आणि मला बाहेर भेट. मॅटर वाजवायचा आहे. बघा, इकडची काही काळजी करू नका. तुम्ही एकमेकांना जपा. हं? चला निघा लवकर. हे गाण्या जा. कुठं आहे शोध बघ. हात आहे. हे माझी मुलगी कुठे आहे? कुठं आहे ती? कुठं दडवून ठेवली आहे तिला? तुझं पोरगा कुठे आहे? अंकित कुठे आहे? ताई, अंकित आणि श्वेता पळाले. ते गेले मुंबईला. ते नाही आता तुझ्या हाताला लागणार. हे? तिला मारली तर सांगशील का? कुठनं गेले, कशान गेले ते? आताच गेलेत. कारने गेलेत. चला र. कोण हा नजर आहे? ओव्हरटेक कर त्याला. अंकित, आईची गाडी आहे ही. हो. गाडी पळव अंकित. रस्त्यात गोंधळ नको. गावभर चर्चा होईल. आज जित्ता सोडते. लास्ट चान्स देते. माझ्या पोरीच्या आसपास पण फटकायचं नाही सांगून ठेवते. आई, ऐकून तरी घ्या. तू चल, गाडीत बस. घरी जाऊन ऐकून देते काय ते. चल. नाही, मी अंकितशिवाय नाही जगू शकत. आई प्लीज. दागिन चोरून पळून जात होती? हा? हेच लहानपणापासून शिकवलंय तुला? हेच बघायची जिद्दी आहे का मी? अगं बाहेर कोणाला कळलं ना तो तोंडात शेंग घालतील माझ्या. गाव सुधार निघाली, घर सुधार म्हणतील पहिला. वहिनी काय करतेस? आपल्याच मुलीला मारतेस. हे तू मध्ये पडू नको माझ्या. माझ्या पोरीचं काय करायचं ना मी बघून घेईन. अगं पण आहेत माझं जरा. असं नको करूस. तू परत पळून गेलीस ना तर कापून ठेवी तुला सांगून ठेवते. सोड सोड मला. आत्ते, आईला कुठे घेऊन जायचं? हायवे साईडला जाऊ. बॉडी जंगलात टाकू आणि पलत येऊ. तू आपण काय विचार केलेला आणि काय घडतंय? करून गेल्यावर विचार काय करायचा? हे बघ, कोणाला काय बोलू नको.
कोणी विचारलं हाय कुठे माहित नाही सांगायचं हां. निमेश त्या दोघींनी मला गाडीमध्ये टाकली ना तेव्हा मी शुद्धीत आली आणि जंगलामध्ये फेकीपर्यंत मी शुद्धीतच होती. त्या काय बोलतायत ना ते ऐकाया मीनी मेल्याचं नाटक केलं. मला वाटलं मी मेल्यावर सगळ्यांना दुःख होईल घरात, पण झाला उलटाच. घरात सगळेजण आनंदी झाले जशी की मी घरासाठी अडचणच होती. जे काय केलं निमेश ते मी घरासाठीच केलेलं ना रे. विचार केला होता की असं जाऊया नेमकी सगळी लोक तोंडात बोट घालतील. माझी श्वेता सुखात नांदन गव्हाणदारी सोडावी म्हणून कुठून कुठून कसली कसली औषधं आणून त्यांना चारली. त्यांना ग्रामसभेवर घ्यायची जाम कोशिश केली मी. सगळ्यांचा चांगला व्हावा म्हणून मी झटत होते ना. आधी माझ्याकडे पैसा पावर कमी नव्हतं, आता हो. पण आता माझी माणसं माझी राहिलेली नाही. निमेश मी हरले मी निमेश. आता ज्याला जे करायचं ते करू दे. आता मी कोणाला काय बी नाही बोलणार. शिवानीच्या बोलण्यावरून असं वाटतं की हा जस्ट एक अपघात होता. सर जर ही केस क्लिअर आहे तर मग शिवानीला जिथे फेकलं होतं तिथं ते मास्क कोणाचं असेल? सर कंट्रोल रूमला एक फोन आला होता. एका ठिकाणी सर कुत्रे जमीन उकरतात आहे. तिकडे बघणाऱ्यांची शंका आहे की त्या खड्ड्यामध्ये कोणाची तरी डेड बॉडी आहे. या मुलीला पाहिलंय. सर ही तर सरपंच शिवानी म्हात्रेची मुलगी. घरच्यांना कळवा. सोडून गेले. बाय चल खावण घे. थांबा जरा, तुम्ही घ्या खावण, मी नंतर खाईन. तू खायलं नाही ना तर मला बी खायला होत नाही ना. माझं गोड गोड बाबा. श्वेता माझी बाय काय झालं ग? श्वेता उठ, तू सांगशील ते करूया. चल उठ बाळा. श्वेता श्वेता उठ. पाठी आहे मॅम. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. येस सर. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणापासून धोका आहे का? श्वेताचं कोणासोबत अफेअर होतं का? कोणावर संशय आहे का तुम्हाला? जे काही माहीत असेल ते सांगा. तुम्ही बोललात तर खुन्यापर्यंत पोहोचायला आम्हाला मदत होईल. हे बघा, तुम्ही बोलला नाही तर गुन्हेगार आम्ही पकडू शकत नाहीत असा समज करून घेऊ नका. शिंदे यांना काही माहीत नाही, जाऊ दे. साहेब, श्वेताची बॉडी आमच्या ताब्यात कधी मिळेल? ते पोस्टमॉर्टम रिपोर्टवर अवलंबून आहे. शिंदे, बाईवर नजर ठेवा. काहीतरी लपवते. येस सर. ठीक आहे सर. शिवानीच्या मुलीचं श्वेताचं अंकित पाटील नावाच्या मुलाबरोबर अफेअर आहे आणि श्वेताच्या वडिलांनी त्यांचा साखरपुडा करून देण्याचा पण प्रयत्न केला, पण शिवानी आली आणि तो प्रयत्न फसला.
सर शिवानीला तिच्या कुळातला श्रीमंत जावई हवा होता. अंकित पाटील तसा नव्हता. सर शिवानीने अंकित पाटलांच्या आई वडिलांना धमकी पण दिली होती. श्वेताच्या आसपास पण फटकलास ना, हे दोघे जण तुला हाताला गावायचे नाही. हाच कोयता दोघांच्या मानेवरून फिरवून टाकेन. सर मला तरी वाटतं ना हा खून शिवानीनंच केलाय. नाही सिंधू, शक्य नाही. तिला जर अंकितला मारायचं असतं तिने आधीच मारलं असतं. अंकितला शोधा आणि त्याचं स्टेटमेंट घ्या. श्वेता आणि अंकितचा CDR काढा. वरवरनं हे प्रेम प्रकरण दिसतंय, पण काहीतरी गोम आहे. या साहेब या. शिवानी परत आली म्हणतात, मग आता आमच्याकडे कसली चौकशी? शिवानीच्या मुलीचा खून झाला, बॉडी सुद्धा सापडली. काय? शिवानीचं नशीबच खोटं. स्वतःच्या जिद्दीपायी नाहक बळी गेलाय त्या पोरीचा. त्यात तिचा काय दोष आहे? आपण काल कुठे होता? मी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी खून केला, आणि समजा केला तर खून करायला मी स्वतः जाणार आहे का? श्वेताला आणि त्या पोराला मारून मला काय मिळणार हो? उगाच नको तिकडे मी अडचणीत येत नाही. आपला स्वभावच नाही ना तो. मी तालुक्याला होतो मीटिंगला. मीटिंगचे सगळे मिनिट्स, शूटिंग सगळे मी तिकडेच राहिलो. ताई, अंकित आणि ते पळाले सगळे, गाव सोडून गेले. निमेश, फोन लाव. आत्ताच्या आता फोन लाव. कुठं बी असतील सगळ्यांना शोधून काढ आत्ताच्या आता. मॅडम फोन स्विच ऑफ येतोय. कुठं केलं असतील? इथले बेगीन तर घर बीर घेतलं नसेल. सगळ्या नातेवाईकांची चौकशी करा. कुठल्या ना कुठल्या नातेवाईकाकडे दडून बसले असतील. चला कामाला लागा आताच्या आता. चला चला. ताई शांत व्हा. दादांना आता तुम्हालाच धीर द्यायचा आहे. श्वेताच्या नशिबात जे होतं ते घडलंय. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की हे सगळं आपल्याच माणसांच्या हातून घडलंय. शिवानी त्यांनी जे काही केलंय ते स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी केलंय. तो मुलगा होता ना, तो त्यांना आमदारकीसाठी फायनान्स लावणार होता. हो, जी बाई स्वतःला विकू शकते ती स्वतःच्या मुलीचा जीव नाही का घेऊ शकत? श्वेता, काय झालं गो? श्वेता बारा परत ये. देवा मी चुकले, देवा चुकले. निमेश, मेडिकलला जा आणि प्रेग्नेन्सी टेस्टचं सामान आत्ताच्या आता घेऊन या. काय कुठं जाऊन शेण खाल्लं? याच्यासाठी कॉलेजात पाठवला तुला? वाटोळ झालं. पोटूशी आहे तुमची पोरगी. पोरीच्या जातीला इतकी सूट देऊ नका सांगितलेलं ना. आता घ्या. अंकित पाटलाचं पोर आहे ना हे? श्वेता का बोलते? खरं आहे? खोटा बोलताय मी? खोटा बोलताय? हा बघा पुरावा. पोटूशी आहे तुमची लाडाची लेक. तुमचा सगळ्यांचा ना लई झाला आता. उद्याच्या उद्या जाऊन हे पाडून टाकायचा. आणि मी पोरगा बघितलाय ना, त्याच्याशी हा आठवड्यात लगीन करून मोकळा व्हायचा. कळलं का? मला माझं बाल हवंय. डोळ्याला फास लाव आणि काय करायचं ते कर. ही घराच्या बाहेर निघाली ना तर तुमच्या दोघांना बघून घेईन मी. नको नाही.
हां हॅलो अंकित, मी श्वेता बोलते आहे. हो हा आत्याचा नंबर आहे आणि माझा फोन आईने काढून घेतला आहे. आपल्याला आजच्या आज काहीतरी करायला हवं. श्वेता काय झालंय? अंकित मी प्रेग्नंट आहे. काय खरंच? आईला इन्स्टंट बाप झालो यार मी. अंकित मी खूप सिरियस आहे. उद्या आई मला हॉस्पिटलला घेऊन गेली तर माझं अबॉर्शन होईल आणि त्यानंतर तिने बघितलेल्या मुलाबरोबर मला लग्न करावं लागेल. तुझ्या आईना डोक्याला शॉट आहे यार. अंकित तुला माहिती आहे ना ती कशी आहे. ती माझं ऐकणार आहे का? एक काम कर, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया, तिथून पळून जाऊ. एकत्र जगू देत नाही ना तुझी आई आपल्याला. आपण एकत्र मरूया, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. ऐक ना, तू डिसाईड केलंयस की आपण विष घेऊन सुसाईड करायचं? हे बघ, तुझ्या आईच्या ना डोक्यात हे कधीच शिरणार नाही. तिने कधी प्रेम केलं असेल ना तर प्रेम कळेलच तिला. माझा निर्णय झालाय. तुला पटत नाहीये का? कसं आहे, आज ना उद्या तुझी आई माझं मर्डर करणार हे फिक्स आहे. त्यानंतर जर तुला एकटीला जगायचं असेल तर तसं सांग मला. मी आत्ता तुला घरी सोडून येतो. तसं नाही रे, पण माझ्या पोटात आपलं बाळ आहे, याचा काय दोष? त्याचा दोष हा आहे की तो आपल्या पोटी जन्म घेतोय. त्याचा दोष हा आहे की त्याची आजी तुझी आई आहे, जी आपल्याला एकत्र नाही जगू देणार. आपण तिघ एकत्र जगू नाही शकत, पण एकत्र मरू तर शकतो ना. शेवटचं बाबांना कॉल करू का? जावई बापू बोला. बाबा मी श्वेता बोलते. श्वेता, आईला माझं बाळ मारायचंय. त्यापेक्षा विष घेऊन मी स्वतःही मरते आणि माझ्या बाळालाही मारते. का बोलतेस तू? कुठं आहे तू? मारुती मंदिराच्या मागे जंगलाजवळ. येते मी. बाबा येत आहेत, आपण थांबूया ना थोडा वेळ प्लीज. मला नाही वाटत तुझे बाबा येतील म्हणून, आणि आले तरी त्यांची हिंमत नाही तुझ्या आईच्या विरोधात जायची. हे बघ, माझे पेशंट संपत चाललेत. मी अजून नाही थांबू शकत. श्वेता, श्वेता, ए श्वेता, कलावती ताई, श्वेता कुठे आहे? माहित नाही. आणि हे दादा पण घरात नाहीत. घरात नाही म्हणजे परत पळून गेली की काय? तर कसं समजवायचं या पोरीला? श्वेता गावली काय? नाही का?
श्वेता कुठे गेली? अहो तुम्ही श्वेताला बघितलं का? श्वेता कुठं आहे? अंकित 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 अरे पळ. नको, त्याची काही गरज नाही. मी हारले. तुमच्या दोघांच्या लग्नाला माझी संमती आहे. मी काय नाही करणार, तू घाबरू नको. काल रात्रीला मी विचार केला, मला कळलं माझी चुकतं आहे काहीतरी. मी लाख कोशिश केली ना, तरी हे दोघं काय ऐकणाऱ्यातले आहेत? आपल्याला आपल्याच पोरीच्या आयुष्याचे निर्णय घ्यायची देवाने परमिशन दिलेली नाही. तिच्या आयुष्यात मी ढवळाढवळ नाही करणार. मी ठरवलं आहे. श्वेताला सांगा तिच्या आईशीला माफ कर म्हणून. तुम्ही दोघेजणं सांभाळा, स्वतःची काळजी घ्या. मी मध्ये नाही पडणार आणि मी हे रागाने नाही बोलत आहे, मनापासून बोलते. हे पैसे घे. मी काय लग्नाला येऊ शकणार नाही, पण तुम्ही लग्न धूमधडाक्यात करा. सरपंचाच्या पोरीचं लगीन आहे आणि पैसे कमी पडले ना तर निमेशकडे निरोप द्या. काय चुकीचं वागले असेल ना तर मला माफ करा. आधी शिवानी गायब होते, मग ती परत येते, मग तिच्या मुलीचा खून होतो. सगळा राजकीय खेळ आहे हा. काहीतरी असं जे त्यांना शिवानीकडून करून घ्यायचं. पण शिवानी काहीच बोलत नाहीये सर, आपल्याला कळणार कसं? ग्रामपंचायतीचा तलाट्याकडे चौकशी करा. असा कोणता व्यवहार चालू आहे जो वादात आहे? तिकडेच काय चाललंय ते कळेल. सर, या अंकित पाटीलची चौकशी करायला हवी. त्याने श्वेताचा खून केला असेल. सर, जंगलात आणखीन एक डेड बॉडी सापडली. ती बॉडी अंकित पाटीलची. पोलीस मात्र आता हादरून गेले होते. त्यांना वाटत होतं की अंकितनंच श्वेताचा खून केलाय, पण आता अंकितचीच बॉडी सापडल्यानं या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं होतं. अंकितला मारून कुणाचा काय फायदा होता? संशयित एकच होती, शिवानी. आश्चर्याची बाब म्हणजे अंकितचे आई बाबा गाव सोडून कुठेतरी निघून गेले होते. आपली आयडेंटिटी लपवण्यासाठी त्यांनी आपले मोबाईल नंबर सुद्धा बदलले होते. अंकितचा खूनी नक्की कोण आहे याची त्यांना कल्पना असणार आणि म्हणूनच त्या भीतीनंच ते लपून बसले होते. त्यांना बाहेर काढण्याचा एकच मार्ग होता. अंकिताच्या खुनाची बातमी मीडिया, टीव्ही आणि सोशल मीडियावर तिच्या आई वडिलांच्या फोटोसह झळकली. श्वेताला अंकितने मारलं आणि अंकितला शिवाने. सर, श्वेता आणि अंकित यांचं एकमेकांवर प्रेम होतं, त्यामुळे अंकितकडे श्वेताला मारण्याचं कारण नाही. दादा तांडेल किंवा सोन्यानं जर दहशत बसवण्यासाठी श्वेताला मारलं असेल तर मग त्या अंकितला का मारेल? आणि जर तसंच असेल तर शिवानी सुद्धा अंकितला का मारेल? हा सगळा खेळ शिवानीचा दिसतोय. तिचा तो सो कॉल्ड सेक्रेटरी निमेश, त्याला उचला. यस सर. अंकितचा खून का केलास? साहेब, मी असलं काही केलं नाही साहेब. तू नाही केलं तर मग काय तुझ्या मॅडमने केलं? साहेब, तुम्ही उगाच मॅडमच्या विरोधात जाताय. त्यांना जर कळलं की तुम्ही मला उचललंय तर भारी पडेल ना. तुझे आणि तुझ्या मॅडमचे काय संबंध आहेत आम्हाला माहित आहे. वाकड्यात शिरू नको, तिथे झडकशील. किती वर्षाची लागेल तुझी माहिती आहे का तुला? साहेब, खरं सांगतो साहेब, मी काय मॅडमनी काय आम्ही कोणाचाच खून नाही केलाय साहेब. खरं सांगतोय साहेब. सगळे शाणे भाऊ आहेत, कोण खरं बोलत नाही. सर, अंकितचे कॉल रेकॉर्ड्स. 27 ऑक्टोबरला दुपारी अंकितने जयराजला कॉल केला होता. श्वेताचा खून झाला त्यावेळी. त्या जयराजला भेटावं लागेल, बघूया तो काय बोलतोय. श्वेताचा खून झाला त्या दिवशी तुम्हाला अंकितचा फोन आला होता. कशासाठी आला होता साहेब.
माझ्या श्वेताचा तो मला अखेरचा फोन होता साहेब. ईश याच्या आधी जावई बापू आणि श्वेतानं मला फोन केला होता. मी बोलला ईश नको पिऊ, मी येतोय भेटायला. पोरीनं नाही ऐकलं साहेब. माझ्या दारूनं माझ्या पोरीचा जीव घेतला साहेब. त्या दिवशी मी तिला थांबवायला निघाला होता साहेब. आवरी पाहिलं होतं मी तिथं गारवा झालो. शुद्धीवर आलो तेव्हा माझी श्वेता गेली होती साहेब. मी पोचलो होतो साहेब, माझी श्वेता वाचली असती. सर, अंकितचे PM रिपोर्ट. श्वेताचा मृत्यू विष प्यायल्यामुळे झाला आणि अंकितचा मृत्यू डोक्यावर फटका बसल्याने अतिरक्तस्रावामुळे झालाय. सर, जयराजच्या स्टेटमेंटनुसार श्वेता आणि अंकित दोघांनी विष घेतलं होतं. मग अंकितच्या पोटात विष कसं नाही सापडलं? कारण दोघांची तारीख वेगवेगळी आहे. श्वेता 27 ऑक्टोबर आणि अंकित 1 नोव्हेंबर. विष दोघंही प्याले, पण अंकित वाचला, श्वेता मेली. श्वेताला पुरलं कोणी? या PM रिपोर्टमध्ये लिहिलंय अंकित दारू प्यायला होता. कदाचित श्वेता गेल्यानं अंकित दारू प्यायला आणि डोक्यावर आपटून मेला, असं झालं असं. अंकितचे आई वडील आलेत सर. बोलवा. अचानक गाव सोडून निघून गेलात? शिवानी मात्रेच्या भीतीने साहेब. ज्या दिवशी ती घरी आली त्या दिवशी तिला श्वेता गेल्याचं कळलं नसणार. ते कळल्यावर ती आम्हाला जिवंत सोडणार नाही हे माहीत होतं, म्हणून आम्ही साहेब आमच्या अंकितला तिनेच मारलंय साहेब. पाटील, मला एक कळत नाही. आमच्याकडे दोघांची PM रिपोर्ट्स आहेत. श्वेताच्या PM रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की श्वेताचा जीव विष घेतल्यामुळे गेलाय. पण अंकितच्या PM रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की अंकितच्या पोटात विषाचा अंश देखील सापडला नाही. हो, सांगा सगळं, काही लपवू नका. या सगळ्यात आपण आपला मुलगा गमावलाय. हाय अंकित आलास? काय काय होतं तुला? अंकित तरी काय होतंय तुला? अंकित बाबा बोल बोल. आई मी विष प्यायलोय. काय? अरे वेळ लागले का तुला? का केलंस तू असं? अहो बोलत नाही बसला, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊयात. अगं काय बोलतेस? पोलीस केस होईल. तू जा जा, मिठाचं पाणी घेऊन जा. जा लवकर, जा लवकर. चल. बरं वाटतंय का आता? मला सांग, तू विष का प्यालास? आई बापांचा जरा तरी विचार नाही आला का रे मनात? एकुलता एक पोरगा आहेस तू आमचा. आम्ही जगायचं कसं? श्वेता, बाबा श्वेता. अरे कुठे चाललास आता? बाबा, मी आणि श्वेता दोघे मिळून विष प्यायलो होतो. काय? ती तिथेच आहे, मला जावं लागेल. काय करून बसलायस तुम्ही? अहो, तुम्ही याच्यासोबत जा हो, आणि काय झालंय ते बघा. ती श्वेता वाचली पाहिजे. हो हो, चल 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 चल. ही तर मेली आहे. श्वेता, अरे श्वेता, एक काम कर, घरी जा. घरी जा आणि एक चादर आणि एक टिकाव घेऊन जा. अरे जा, कोणीतरी यायच्या आत आपण हिला पुरायला हवं. जा लवकर, पळ. तुम्हाला माहिती आहे का, पुरावे नष्ट करणे, आरोपींना मदत करणे, पोलिसांपासून खरी माहिती लपवणे, यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. साहेब, ज्याच्यासाठी जगायचं तोच गेला. कधीपासून गायब झाला अंकित? आम्ही बाजूच्याच गावात, म्हणजे जिथे हिचा भाऊ राहतो तिकडे गेलो होतो. अंकित बाजारात जातो म्हणून गेला आणि परत आलाच नाही. तो दारू प्यायची सवय आहे का त्याला? नाही, माझा मुलगा कधीच दारू प्यायचा नाही.
अंकितच्या PM रिपोर्टमध्ये त्याच्या नाकातोंडात पोटात दारू सापडली. वाकरण का विचारताय साहेब? मी काय बी लपवणार नाही. हा मिनी मारला जावंय बापूल. मला त्याचं कमी वाटत नाही. बाबा रागाच्या भरात ना श्वेता अर्ध्यापेक्षा जास्त विष पाहिली. मी कमी पाहिलो. का भरलो घरी पळून गेलो म्हणून वाचलो. आपली श्वेता केली बाबा. मिनी जबाबदार आहे या सगळ्याला. मिनी चुकले, मला माफ करा. कधी कधी आपल्या माणसासाठी आपण असं काहीतरी करून जातो ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. जसं जयराजनं श्वेतासाठी तिचा प्रियकर अंकितला जीवानिशी मारून टाकलं. यातनं कुणाचाही फायदा झाला नाही, पण जयराजला मानसिक समाधान मिळालं. पण असं एखाद्याच्या मानसिक समाधानासाठी एखाद्याचा जीव घेणं हे कितपत बरोबर आहे? जयराजला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्याचबरोबर अंकितच्या आईबाबांना पुरावे नष्ट करण्याबद्दल 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये अहंकाराची जराशी जरी जाणीव तुम्हाला झाली तर ती चाहूल असू शकते तुमच्यामध्ये निर्माण होऊ पाहणाऱ्या एखाद्या गुन्हेगाराची. त्यामुळे वेळीच सावध व्हा. मी अभिजित खांडकेकर आता आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.